पुण्यापासून काही अंतरावर तिरुपती बालाजीची आठवण करून देणारे एक भव्य आणि सुंदर मंदिर आहे. शांत वातावरण, सुंदर वास्तुकला आणि भक्तिमय वातावरण. आज आपण आलो आहोत केतकावळी येथील प्रसिद्ध प्रति बालाजी मंदिरात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GT ब्लॉगर 2026 चॅनलमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत या मंदिराची विशेषता, मंदिराचा परिसर, वास्तुकला आणि दर्शनाचा अनुभव. या ठिकाणी येताना तुम्हाला उपयोगी पडणारी महत्त्वाची माहिती. तर चला सुरू करूया आजची प्रति बालाजी मंदिराची सुंदर सफर. मित्रांनो, आज आपण निघालो आहोत प्रति बालाजी मंदिर केतकावळीच्या दिशेने. मला नेहमीच वाटतं की एखाद्या ठिकाणचा अनुभव फक्त तिथे पोहोचल्यानंतर सुरू होत नाही, तर त्या ठिकाणी जाण्यासाठी घरातून बाहेर पडतो तिथूनच तो प्रवास सुरू होतो. आणि आजचा हा प्रवासही तसाच खास आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूचा निसर्ग, मोकळं वातावरण आणि बाईक राईडचा आनंद घेत आपण आता मंदिराच्या दिशेने पुढे जात आहोत. दुरूनच मंदिराचं भव्य स्वरूप लक्ष वेधून घेतं. येथे आल्यानंतर सर्वात आधी जाणवतो तो मंदिराचा शांत आणि प्रसन्न परिसर. आता आपण मंदिराच्या आत जाऊया आणि पाहूया या ठिकाणच्या विशेषता नेमकी काय आहे. प्रति बालाजी मंदिराची सर्वात मोठी विशेषता म्हणजे इथली भव्य वास्तुकला. मंदिराकडे पाहिल्यावर आपल्याला तिरुपती बालाजी मंदिराची आठवण येते. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते त्यांच्या संपूर्ण रचनेपर्यंत अनेक गोष्टी भक्तांचे लक्ष वेधून घेतात. इथे उभं राहिल्यानंतर एक गोष्ट नक्की जाणवते की मंदिर हे फक्त धार्मिक ठिकाण नसतं, त्यासोबत जोडलेली असते वास्तुकला, श्रद्धा, इतिहास आणि लोकांच्या भावना. आणि या सगळ्यांचा सुंदर अनुभव आपल्याला इथे घेता येतो. प्रति बालाजी हे मंदिर पुणे जिल्ह्यातील केतकावळी येथे आहे. हे मंदिर तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर उभारण्यात आलेले असल्यामुळे त्याला प्रति बालाजी मंदिर म्हणून ओळखले जाते. भगवान श्री व्यंकटेश्वर म्हणजेच बालाजी यांच्या दर्शनासाठी भक्त येथे मोठ्या श्रद्धेने येतात. मंदिराची वास्तुरचना तिरुपतीची आठवण करून देते आणि त्यामुळे पुणे परिसरातील भक्तांसाठी हे एक आकर्षणाचं धार्मिक स्थळ बनलं आहे. पुणे शहरापासून जवळ असल्यामुळे विकेंडला कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत धार्मिक भेट देण्यासाठी अनेक लोक येथे येतात. आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे मंदिराचा परिसर. मंदिराच्या आजूबाजूला सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि मोकळा निसर्ग दिसतो. त्यामुळे मंदिरात आल्यानंतर केवळ दर्शनच नाही, तर काही वेळ शांतपणे परिसर अनुभवण्याची संधी देखील मिळते. मंदिराच्या परिसरात आल्यानंतर वातावरणामध्ये एक वेगळीच शांतता जाणवते. आजूबाजूला असलेली भक्तांची गर्दी, मंदिरातील धार्मिक वातावरण आणि बालाजीच्या दर्शनाची भावना, हे सगळे मिळून एक सुंदर अनुभव तयार होत असतो. दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं आणि कदाचित म्हणूनच महाराष्ट्रातील अनेक भक्तांसाठी हे ठिकाण श्रद्धेचं महत्त्वाचं स्थान बनलं आहे. मंदिरात येऊन दर्शन आणि त्यानंतर प्रसाद घेण्याचा अनुभव या प्रवासाचा एक सुंदर भाग आहे. विशेषतः बालाजी मंदिराशी जोडलेला प्रसाद हा भक्तांसाठी श्रद्धेचा विषय असतो. मंदिराच्या बाहेर आलो की आजूबाजूच्या निसर्गही आपल्याला लक्ष वेधून घेतं. एक बाजूला भव्य मंदिर आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचा सुंदर परिसर. शहराच्या गोंगाटापासून काही वेळ दूर राहून शांत वातावरण अनुभवायचं असेल तर अशा ठिकाणी येणं खूप छान वाटतं. काही ठिकाण आपण फक्त पाहतो, पण काही ठिकाण आपण अनुभवतो आणि माझ्यासाठी प्रति बालाजी हा तसाच एक अनुभव आहे. ताजी माहिती तपासणं चांगलं. सर्वात महत्त्वाचं, मंदिरातील फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे नियम पाळा. देवदर्शनाला आलो आहोत, त्यामुळे मंदिराची शिस्त आणि पवित्रता जपणे ही आपली जबाबदारी आहे. एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर मला या ठिकाणची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे इथलं वातावरण. मंदिराची भव्य वास्तुकला, बालाजीचं दर्शन आणि बाजूचा शांत परिसर, या तिन्ही गोष्टी मिळून हा खास प्रवास बनतो. जर तुम्ही पुणे परिसरात राहत असाल आणि फॅमिलीसोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जायचा विचार करत असाल तर प्रति बालाजी मंदिर तुमच्या लिस्टमध्ये नक्की असायला हवं. आणि जर तुम्ही माझ्यासारखे बाईक रायडर असाल तर बाईक राईड प्लस टेम्पल व्हिजिट असा एक छोटासा वन डे किंवा हाफ डे प्लॅनही छान बनू शकतो. तर मित्रांनो, आजची आपली प्रति बालाजी मंदिर केतकावळीची सुंदर सफर इथे संपूया. आजच्या प्रवासात आपण पाहिलं मंदिराचं भव्य वास्तुकला, बालाजीचं दर्शन, मंदिराची सुंदर परिसर आणि या ठिकाणचा माझा अनुभव. तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय श्री बालाजी नक्की लिहा आणि महाराष्ट्रातील अशी सुंदर मंदिरे, किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाण, पर्यटन स्थळांची सफर पाहण्यासाठी GD ब्लॉगर 2026ला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या मित्रांना, फॅमिलीसोबत शेअर करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी, एका नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत जय श्री बालाजी, जय महाराष्ट्र. आणि मी आहे तुमच्यासोबत GD ब्लॉगर 2026. Thank you.